विद्यार्थी महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। शासकीय सेवेत असताना असंवैधानिक भाषेचा वापर वाहतूक पोलीस महिला कर्मचारी यांना चांगलेच भोवले। पुण्यामध्ये महिला ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याकडून दुचाकी वाहन चालकाला अश्लील शिवीगाळ। दुचाकी वाहन चालक आणि महिला वाहतूक पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये पार्किंगवरून वाद। दुचाकी वाहन चालकाने गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क केल्यामुळे पुणे शहर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचारी यांनी त्याला नो पार्किंग मध्ये गाडी पार्क केल्याने दंड भरण्यास सांगितले असता दुचाकी स्वाराने त्यांना इथे कुठेही 15 मीटरच्या आत नो पार्किंग फलक लावलेला दिसत नाही, त्यामुळे मी दंड भरणार नाही असे म्हणाला। म्हणून महिला पोलीस कर्मचारी आणि दुचाकी मालक यांच्यामध्ये वादविवाद झाला। दुचाकी स्वाराने त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केले असता महिला पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकीवाल्याला शिवीगाळ केली व त्याचा मोबाईल हिसकावून घेतला। त्यामुळे दुचाकी स्वार संतापले व मला कारण नसताना शिवीगाळ का केली असे म्हणत माझ्यावर काय कारवाई करायची ती करा, कुणालाही बोलवायचे ते बोलवा, तुम्हाला शिव्या देण्याचा अधिकार नाही, तो कोणी दिला, मी तुमचे खातो का, मग तुम्ही मला शिवी का दिली असा सवाल केला असता वाद विकोपाला गेल्यावर दुचाकी स्वाराने पुणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त यांच्याकडे भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ, गुन्हेगारी धमकी, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेणे व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे गंभीर तक्रार नोंद केली। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।